मयूरताई खड़ा सर्कल से बड़ा चलो डायरेक्ट पेटला बटन चालू भिंतीवरी काल निर्णय असावे. डन डन फायनल फायनल फायनल. हे पार्टीचं नियोजन चालू आहे की कधी जायचं पार्टीला. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आवाज जरा खुल्ला आहे असं तुम्हाला वाटत असेल, खरंच वाटतंय तुम्हाला. जरा आवाज निघायला लागला आता. म्हणलं आता त्याच जोशमध्ये व्लॉगिंग डेली चालू करून टाकावे. तर सीन असं आहे, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, काल आपण रात्री आरडीच्या बड्डेसाठी गेलतो. मग 2-3 जण गेलतो आम्ही. पण आज आपला ऑलमोस्ट अख्खा ग्रुप, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, माऊ वगैरे आदू म्हणजे सगळे ऑलमोस्ट अख्खा ग्रुप असणार आहे. सो आजचा ब्लॉग एक नंबर होणार आहे. आज पण आरडीच्या बड्डेलाच चाललेलो आहे. फरक एवढाच आहे की काल आपण एकटाच गेलतो, आज अख्खं पब्लिक आहे. तो स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. सीन असं आहे की 2 व्हीलरवर चाललेले आहात आणि नेमकं मोठा केक घेऊन जायचं आहे मला. आता बघू कसं काय होतंय. चिरागला बोलवलेलं आहे, कसं काय ब्लॉग होतंय बघत राहा एंडपर्यंत. चला केकची ऑर्डर दिली ती आमच्या गावात आणि ह्यो केक घेऊन जायचा आता पुण्यात. लय टफ विषय. नेमकं सीन असं झालं की मोठी गाडी नाही नेमकी आजच, आणि आता 2 व्हीलरवर एवढा मोठा केक घेऊन जायचं आहे. तासचं काम आहे पण ठीक आहे, बघू करू ॲडजस्ट. सगळे येऊन थांबलेले आहेत. किती वेळ लागतंय काय माहिती, आता बघता येईल. हे इथं बसेल की पुढं का नाही? आलं आकडून बसायला लागेल. बसेल की पुढं का नाही बसायचं मला वाटतं ना. हा बसतंय, काय विषय ना. हा राहू दे. सो गाई चला निघालेलो आहे आणि दिक्कत का काम झालेलं. मोठा केक नेमका आणि आता 2 व्हीलरवर व्यापार विषय. हळूहळू जायला लागला आता, काय विषय नाही. जाऊ दे आता, करू ॲडजस्ट. नशीब पाऊस नाही तेव्हा गाडी असती, आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये गाडी पाहिजे असते ना तेव्हा गाडी नसते. अशी तर आहे आता. ठीक आहे चला जाऊया. कसं काय ब्लॉग होतंय बघत राहा. क्वालिटी होणार आहे कारण आज सगळं पब्लिक लाईक रियुनियन टाईप होणार आहे आपलं, त्यामुळं एंडपर्यंत बघा. चला आता केक तर घेतलेला आहे, फक्त आता ते फायर गनच्या गोळ्या घ्यायच्यात जाताना फक्त, आणि मग डायरेक्ट पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. चला कोल्ड फायर पण घेऊन झालेले आहेत. आता डायरेक्ट नॉनस्टॉप पुण्यात जाऊ. केक पाडायचा आणि आमचा केक व्हायचा. ती आम्हाला कापतील लोक मग जर केक खराब झाला. त्यामुळे डायरेक्ट आता पोचल्या ब्लॉग कंटिन्यू करू. चलो. सो गाईज वेगळा सीन झाला आता. अवतार बघितलं का, पाऊस आला. बस स्टॉपवर बसले आम्ही आता. बघू शकता कसला पाऊस आलाय. असलं दुःख नाही म्हणजे आमचं नशीबच बेकार आहे, काय बोलायचं. तवा एवढा पाऊस नाही, आज 2 व्हीलरवर आलो. अरे भासा पाऊस आलाय बघा. आता बघा काय केलंय, बस स्टॉपवर बसलोय सगळी मंडळी बघा. बस स्टॉप बसची वाट बघते, आम्ही पाऊस जायची वाट बघतोय. पुढच्या बसवाल्याला विचारू. हे बसवाला नाही म्हणलं. आज आम्ही काय केलं, त्या बसवाल्याला विचारलं गाडी टाकता का आतमध्ये, मगच बसतो. अबे साले. तो म्हणला नाही, मला आव तिकीट काढा. खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. रिक्षावाल्याला विचारायचं का, हो गाडी बसते का रिक्षात. अवघडच काम झालंय रावले. पाऊस आला. रिक्षाचं बी पैसे घ्या म्हणावं आणि गाडीचं बी पैसे घ्या. हा तो मंडळी चला गेलाय पाऊस, जाऊ पटक्यान. शीट पुसू दे थांबा हाताने. निंजा टेक्निक आहे शीट पुसायची बी. चला 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 जाऊ पटकन. आता गेलाय पाऊस. आपली 12 महिने वल्ली आहे सध्याला. त्यात काही नवीन नाही. सध्याला 12 महिने वल्ली आहे आमची. काय ते तुम्हाला कळलं असेल तेच. गाडी गाडी हा गाडी थोड्या दिवसातच घेणार तुमचा भाऊ जी वॅगनॉर. सारे मिलके हमको पागल बना रहे. जी वॅगनॉर.
चला घसरायची गाडी, ठेवतो मोबाईल. A few moments later. सो गाईज चला सिटीत आलेलो आहे. आता इथं कुठेतरी आदू दादा थांबलेला आहे, त्याच्या पुढे जुब्बा दादा थांबलेला आहे. मला तर वाटतंय मग पब्लिक ट्रान्सपोर्ट गाडी झालेली आहे. एक एकाला पिकअप करत जायचं. त्याच्या पुढे सुशांत दादा थांबलेला आहे, सगळी दादा लोक थांबलेली आहेत आणि माझा पादा झालेला आहे. ते कुठं थांबलाय काय माहिती. थांबा, कुठे रे फोन टाकाय लागतोय काय? थांबा फोन टाकू आपण. कसला अवतारा खरं मला झोपड्याच म्हणते ना, असला अवतार आहे भाऊ. म्हणजे केस कुठून कुठं चालल्यात ना, डोक्याची ना दाढीची. अवघड काम झालंय. पण खरंच पब्लिक ट्रान्सपोर्ट असले का तू वाटायला लागले मला खरंच. मी ड्रायव्हर नेऊ कंडक्टर मागचा, येता येता एक 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 गोष्ट घेत चला चला चला. अवघड काम आहे. जेवढे PMTचे स्टॉप होत नसतील तेवढे आमचे स्टॉप होते ते येता येता. चालायचंच आता येते ते. मस्त मला यांनी बोल बच्चन दिले, आम्ही येऊन थांबलो लवकर हे ते. आर्मी कोणत्या टोकावरून हे ते येऊन थांबलो तरी अजून येते ते. आता 2 मिनिटात येतो म्हणले, मग जाऊ, मग सेलिब्रेट. हे बघू नका बघू नका, पोरींचे मेसेज येतात बघू नका. कंट्रोल उदय. आपले गाय झालेले आहेत बघा. लगेच त्यांच्या हातात केक दिला. म्हणलं धरा आता तुम्ही धरा, लय वेळ झाला आम्ही धरलाय, आता तुम्ही धरा केक. केक आणि ते समोर 3 जण बघा, ते आपलेच गाईच. आणि आता बाकीचे गाईज तिथं थांबलेले आहेत. आणि मग गाईज खेळू आपण गेल्यावर. चला चला की. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. A few moments later. अहो पोटे माझं त्याच्यावर दादा. का बास लावून थांबला. हा तेव्हा हे नंतर त्याला म्हणलं मी 2 व्हीलर वर जाणार आहे. ऐक ना, पेट म्हणते तिकडे फेकून, पेटून ते फेकून. मयूरताई खडा सरकारचे बडा, सरकारचे बडा. चलो त्याच्या गाडीत जाईल. एक जण पेटवायला जाणार. आणि हे कोण काय दर कालची हो, हे कोण पेटवणार? पेटवायची कामं करत नाही. डायरेक्ट पेटला बटन चालू पेटला ते घालवशील. मला काय नाही, मोबाईल आहे इथं. गेलं नाही पाहिजे. बिझनेस आहे. याकाने काय करा, धारण पळत सुद्धा. मग तुम्हाला फोन करत नाही, पण सगळ्यांना फोन करतो. अरे फोन उचलत नाही. श्रुती ताई फोन उचलत. अरे बालाजी जरा पोरींच्या ह्याच्यातनं बाहेर आहे रे. बालाजी भाऊ, बाला खडा सरकार से बड़ा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बॉस बॉस बॉस
बॉस रे बॉस 2 आणि 3 ला पालखी इथं हा पण भिंतीवरही काल निर्णय असावे. सगळे आमुष्याचे 2 जाऊ कधी 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 आणि रविवारी सकाळी येऊ आणि 7 ला येऊ. डन डन फायनल फायनल फायनल. हे पार्टीचं नियोजन चालू आहे की कधी जायचं पार्टीला. Meanwhile, सो गाईज बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि पावसात भिजत म्हणजे गेलेला आहे तसा थोडा थोडाच पाऊस आहे. भिजत चाललेलो आहे आत्ता कॉफी प्यायला. कॉफी तुम्हाला तर माहितीच आहे, पुण्यात आलं की जरा कॉफ्या पिप्या प्यायलाच खास पुण्यात येतो आपण. सो आता कॉफी पितो आणि मग घराकडच्या दिशेने. एक तर मी आजारी आहे आणि मी बिनलाजगत पावसात भिजतोय. लाज वाटली पाहिजे मला, पण ठीक आहे काय करता आता. गरिबी वाईट आहे हो. तुमच्या भावाकडे गाडी नाही ना म्हणून जरा बाकी काय नाही. घेऊ लवकरच, ज्या दिवशी घेऊ त्या दिवशी लावा ताकद. चला. a few moments later. सो गाईज चला कॉफी पिऊन झालेली आहे आणि आता घराच्या दिशेने जातो. गँगला आपल्या बाय बाय करतो आणि मग घरी जाऊयात. चला निघालोय घरी. स्वारगेटला आत्ता एक थोड्या वेळात पोचल. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. वाटतंय तर खरं येईल म्हणून, पण काय माहिती आता बघू. जाऊ हळूहळू. एक तर आत्ता पडता पडता वाचलो मी फोनच्या नादात. फोनवर बोलत चाललेलो आणि घसरला ना चाक. परत धाड पडलो नाही त्याच्या मायला. काय धाड पडलं असतं तरी कॉन्टेंट भेटला असतं आपल्याला. कॉन्टेंट के भूके हम, कॉन्टेंट के भूके. आता चला जाऊया. जरा सीन असा आहे, सांगतो कसा आहे थांब. सीन असा आहे की चाललंय घरी. चला. रिच्ड आणि अवतार बघा कसला आहे. खरंच टाकू दिसायला लागले. वाटतोय का आता तुम्हाला मी आजारी. कसं असतं जरा मित्रमंडळींच्या सानिध्यात गेलं ना की दुखणं विसरून जातो माणूस. तशी तर आहे. आणि घरी आलं की परत दुखणं चालू होते. पण ठीक आहे. आयडीचा बड्डे कसा सेलिब्रेट झाला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग छोटा झाला असेल पण चांगला झाला असेल. आणि सगळ्यांना आम्हाला सोबत बघून आज तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. जस्ट घरी पोचलेलो आहे आणि सीन असं चाललेलं आहे की भूक लागली आता मला. पण मला बाहेरचं खाण्यास सक्त मनाई आहे सध्याला. त्यामुळं पोट मारून झोपणार आहे आज मी. घरी काहीतरी ज्यूस पीस पिऊन किंवा फ्रूट्स वगैरे खाऊन झोपतो. आता काय पर्याय नाही, थोडंफार पाळायला लागतं. आणि प्लॅन केलेला आहे फिरायला जायचा. आता सगळे सोबत आले म्हणल्यावर फिरायला जायचा प्लॅन झालाच पाहिजे ना. सो ब्लॉग कंटिन्यू करा, कळेल तुम्हाला. डेली ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत आपण. सो अजिबात सुट्टी द्यायची नाही. सकाळच्या पारी उठलं की 11 वाजता शुभ शेअर कर ब्लॉग्स. आणि 50,000 सबस्क्रायबर करून टाका लवकरात लवकर. डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. सफर अनजाना सा है रास्ता